मित्रांनो, राज्यासह देशभरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून 30 मे 2026 रोजी एक अधिसूचना जारी करण्यात आली असून कापसाच्या आयातीवरील 11% सीमाशुल्क पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे येणाऱ्या हंगामापूर्वीच कापूस उत्पादक शेतकऱ्यांसमोर एक नवीन संकट उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देशातील वस्त्रोद्योग, सूतगिरण्या तसेच विविध निर्यात क्षेत्राकडून गेल्या काही दिवसांपासून कापसावरील आयात शुल्क माफ करण्याची मागणी केली जात होती. याच पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने 30 मे 2026 रोजी अधिसूचना काढून 1 जून 2026 ते 31 ऑक्टोबर 2026 या 5 महिन्यांच्या कालावधीसाठी कापूस आयातीवरील 11% सीमाशुल्क तसेच कृषी पायाभूत सुविधा व विकास उपकर पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. मित्रांनो, या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात कापूस आयात होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे येणाऱ्या खरीप हंगामात कमी पाऊस, उत्पादनातील अनिश्चितता आणि इतर अनेक अडचणींना सामना शेतकऱ्यांना करावा लागू शकतो. अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर आयात झाल्यास देशांतर्गत बाजारात कापसाची उपलब्धता वाढेल आणि त्याचा थेट परिणाम कापसाच्या भावावर होऊ शकतो. जरी ही आयात 31 ऑक्टोबर 2026 पर्यंतच मर्यादित असली तरी बाजारात कापसाचा पुरवठा वाढल्यामुळे भावांवर दबाव राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचा सर्वाधिक फटका कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बसू शकतो आणि त्यांच्या उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो. मित्रांनो, खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच शेतकऱ्यांसमोर उभे राहिलेले हे एक मोठे आव्हान मानले जात आहे. त्यामुळे कापूस आयातीवरील शुल्क माफ करण्याच्या निर्णयाचा केंद्र शासनाने पुन्हा एकदा विचार करावा, अशी मागणी आता अनेक शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांकडून केली जात आहे. अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.